पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारादरम्यान शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता आणि त्या टीकेचं कवित्व अजूनही शिल्लक आहे। आता हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही असं शरद पवारांनी काल अहमदनगरमधल्या आपल्या भाषणात सुनावलं। तर महाराष्ट्रात सरकार बनवत नाही तोवर आमचा आत्मा भटकताच राहील असं राऊतांनी म्हटलंय। राजकीय पक्ष आम्ही एकमेकांची टीका करतो, पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो। काय म्हणजे भटकता आत्मा माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला, हा भटकता आत्मा आहे। एका दृष्टीने उभं राहिलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो। हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे। सबसे पहले नरेंद्र मोदी को शांति करनी चाहिए दो अतृप्त आत्माओं। जिस प्रकार से कैबिनेट का चयन हुआ है और पोर्टफोलियो का डिस्ट्रीब्यूशन किया है, लगता है सभी आत्माएं अतृप्त है, खास करके एनडीए के उनके सहयोगी। महाराष्ट्र में तो हमारी सबकी आत्मा अतृप्त ही है। जब तक आपको सत्ता से नीचे नहीं खींचेंगे या महाराष्ट्र में सरकार नहीं बनाएंगे तब तक हमारी आत्मा यहाँ भटकते ही रहेंगी। तुम्ही भटकती आत्मेवर कोणताही चित्रपट बघून घ्या, पहिल्यांदा काही दिवस ती भटकती आत्म्याचा त्रास होतो, नंतर मग कोणी ना कोणी येतो आणि भटकते आत्म्याला एवढं शांत करतो। कोणताही चित्रपट, कोणतीही कथा, चांदोबा बघा, चंपक बघा, त्यामुळे भटकती आत्म्याचा त्रास काही दिवस होऊ शकेल, त्याच्या पुढे होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।